औचित्यवाडी. कुठे नेमकं? ते बघा कसं पडलंय तुमच्या दारामध्ये पिऊन. अरे देवा, केव्हापासून पडलाय काय माहिती. आता मला काय माहिती केव्हापासून पडला, मी बघितलं म्हणून सांगितलं. उठवा ना त्याला. अहो काय खरंय तुमच्या अशा दाराने पारी येऊन पिऊ 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 इथे येऊन पडत, कधी माझ्या दारात तर कधी तुमच्या दारामध्ये. आता काय करावं त्याला कळायला पाहिजे ना. ए जाले उठ रे. उठ. सामे तू का अशी तुझ्या दारात येऊन झोपलोय मी ते वाट पाहून. कुठे गेला तर लाल गाजरे? अरे राहुरीला गेलतो मी. कशाला रावरीला काय होतं तुझं? दुकानाची खरेदी होती. तुम्ही दरवाजा उघडा करून कुठे गेले होते? सुगो तू माग आयला मला दिसली नाही बरं का सुगो. सुगोला घेऊन कुठे हिंडतो रे तू? तुला काय काय करायचंय? सुगुला घेऊन फिरतो, काय बडबड करता, गावातले लोक काय म्हणतील? पण काय त्याच्या दारामध्ये पिऊ पिऊ पडा त्यावर. तुम्हाला काही डोकं आहे का नाही? कधी माझ्या दारामध्ये पडेल राहता, कधी यांच्या दारामध्ये. स्वतःचं घर बांधावं तिथं पडा ना, तेवढं तर आपलं काम नाही. हाय ते पत्रे आपल्याकडे उचकत नाही तर घर कधी बांधणं व्हायचं? भाड्यान राहतोय ते लोक. ए! ते मी लोकांचे इथं तुझ्या दारात पडलो का मी? किती वेळेस पडले, तुझ्या दारात पडलो का किती आता? वेळेस पडले. माझ्या मित्राच्या दारात झोपलोय. तुला काय बोलायचा संबंध आहे? अहो, ते मित्राचं पण ते लोकांतच झालं ना. अरे. स्वतःचं घर बांधताना आहे का एवढी लायकी आपल्याकडं? आपल्याकडे ओय. पैशाचा पत्ता नाही. दारू पिऊन पिऊन आयुष्य चाललंय. अरे बाबा, लायकी काढली लोकांच्या जीवावर उड्या मारता, माय लायकी बाकी काही काढली. नाही. अरे मग कशाला दुसऱ्या दारात येऊन पडायचं सांग बरं. कोणा तुया पडलोय मी? झिजलं तुझ्या दात? नाही झिजलं का? दार नाही झिजलं, पण- मित्रासाठी झिजलं का? झिजलं तुझ्या दात? झिजलं की सांग ना मला. झिजलं याला ना अशीच बडबड करतो नुसता टॉय 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 करत बसतो. आंबोल. दुसऱ्याला बोलून देत नाही. आंबोल, अरे बोल. बाबा, चांगल्या माणसाचं घर असतं. दुसरं पेताड येऊन पडलेले लोक नाव ठेवते. अहो, आता त्यांच्या दारामध्ये लोकांनी बघितलं तुम्ही पिऊन पडलेले, किती चव गेले असं. अहो सर इज्जत जायची काम आहे गावामध्ये. मग? बघा त्या शामराज दारामध्ये त्याचा जो जिगरी मित्र ज्याला पिऊन पडेल होता, त्यांना असं त्याला वाटलं मी असा खराब दारामध्ये पडलो काय. तू नको नाकाने लय नाकाने बोडके काय सोलू. नको सोलू. मला नको शिकूस. हा. तिला काय बोलत होती बिचारी, मला सांगायला आली ज्याला इथं पारडाय म्हणून. हा? जाल्याच्या नादी नको लागू हा. जाल्याच्या नादी लागेल ना त्याला मग काला. सोपा मागत नाही पडणार. पडलेलं बघूनच कळलं तुमच्या नादी काय लागून फायदा नाही म्हणून. तुम्हाला दाखवतो मी. मला हाकून द्यायचा घे इथून. अरे बाबा, श्याम्या, कोण तो- द्यायचा प्रश्न नाही तुझ्या तुला दारात. जीवलग दोस्ती तोडली. मला ना जीवलग दोस्ती तोडलेली अजिबात आवडत नाही. ज्याला बिंगला घाल करा. बघ बघ ये, काय करतोय जाल्या. बघ तू फक्त आता हा. नीट नीट जाय. डोळे झाक झाक. मला उठून दिलं. असे मी पाच बांधीन घर. काय बोलावं. डोक्यावर पडलेले का हो हे? याला कधी काही चांगलं सांगावं का नाही? जाऊ द्या बाई, मी चालले. तुम्हाला सांगायला आली होती मी. मी आलो दारलो. डेपुटी खरं झालं. कुठे चालले? चालू होतं गावावरच ग्रामपंचायत. गावात हा. माझ्यासाठी वेळ काढतात थोडा अरे बोल ना, काय काढायचं, काय काम आहे तू? काम. बरं आपलं ते घरकुल किती दिवसात मंजूर होईल आता? घरकुल आता मंजूर झालंय, तो नाव आलंय. महिन्यात दीड महिन्यात पैसे येते हळूहळू. मी काय म्हणतो डेपुटी, तर आजच्याला ना लगेच उद्घाटन करून घेतो मी घराचं. अरे पैसे यायला टाइम आहे ना, आजच्याला कुठं उद्घाटन करतो? आले का लगेच करू ना आपण. हवा आल्याच्या नंतर तर मग डायरेक्ट पायापासून वर बांधकाम चालू होईल. मी तोवर आहे माझ्याकडे 20-25 हजार पडलेली. 20-25 हजारात काय व्हायचं झाल्या पायाला? काय व्हायचं? 50,000 पाहिजे. 4 मध्ये घेतो मी कुठून तरी गोळा करून. लगेच पाया बांधून घेऊ. घरकुल आपल्याला तर माहिती मंजूर होणार आहे. नको गडबड करू. ते पैसे आले का एककडे दोन्ही पैसे एकत्र येते. चालू मध्ये काम होऊन जातं. पाय घेऊन का करशील परत तसंच पडन. नाही पडत. हे ज्याला पडून देत असतो का? आणि तुमच्या सारखे सण्यासारखे माणसं माझ्यासोबत असले म्हणजे घरकुल आले का मग वरले मजले बांधू आपण तुमच्या हाताने आता. आणि लगेच ह्याच क्षणाला मला आहे ना उद्घाटन करायचे. अरे तू येडा झाला का? आज कुठं उद्घाटन करतो? आजच्याला मी मुहूर्त काढलेला. नारळ नारळ घेऊन आला का तू? लगेच आणले. तू तसाच नारळ ठेव. महिनाभर नारळ राहतो. नारळाला काय होत नाही. आपण काय करू, महिन्यात पैसे आले का सगळे ग्रामपंचायत सदस्य गोळा करू. सदा भाऊ आम्ही मग फोडू. विरोधकाला बोलिता माझ्या घराचं नारळ फोडायला विरोधकाला अरे इलेक्शन पुरते विरोधक एकदा निवडून आले की विरोधक राहत नाही. त्यांची सावली सुद्धा माझ्या घरापाशी फिरकली नाही पाहिजे. आपला वाढ कोणता आहे, त्यांचा वाढ कोणता नाही बोलणार अरे मला. झाल्या. ते तुम्ही म्हणू शकता, मी नाही म्हणू गावाच्या विकासाकरता एकत्र यावं लागत. सदा भाऊने त्यांनी तुकडोकतोय कोणच्या घरकुलाला विरोध केलाय. सदा भाऊचा बी पाठिंबा आहे तुला. काय संबंधी विरोध करायचा एवढा खंबीर माणसाला निवडून आणले आम्ही. चला मला बाकी माहित नाही. आता लगेच यायचं नाही. आज कुठं नारळ फोडतो? नाही, मला नाही. ग्रामपंचायत मध्ये चालू फोडू ना 4-5 दिवसांनी. तसं जाऊन नाही देणार राव मी. मला आता उद्घाटन करायचं म्हणजे करायचं. तू त्याला पेरलाय काय नो म्हणून इकडे आलाय तू?
आहे थोडा आज नाही ती मारून पण मला अरे, आता तुझी उलट. बायको नाही इथं, ती बायको आली तुझी सगळे आपण करू ना ना नारळ फोडू. म्हणजे तिच्या हाताने नारळ फोड. तिच्या हाताने नाही नारळ फोडत, माझ्या हातानेच फोडील. पण तुझ्या घरची सगळे पाहिजेत ना. मी आहे ना. घर बांधणारा पाया बांधणारा पठ्ठ्या इथं असलं तुझं बायकोची बिकूची काय करायची. झालं नको येड्यान करू आपण. नाही चला मला बाकी माहित नाही माय उद्घाटन करायचं आता लगेच. अरे झाल्या गावातले लोक लागतील त्याला. कोण नाही लागत तुम्हीच लागतात. चला चालू. अरे उद्घाटनाला आहे ना सगळे पाहिजेत गावातले सदस्य. आड घालायचं नाही बरं का. मोकार कोणती सदस्य आणि कोणती फिदस्य बाकी इथं मांढरे दगड जरा. अरे जाल भाऊ अजून यायला टाइम होता. आता तुला पायात आहे वाळू कधी आणून टाकली तो. कधी म्हणजे मला माहित होतं तेव्हाच आणून टाकली मी घरकुलाचा आता भरला का हा. ट्रॅक्टर चालला होता घेतलं खालू करून. साधा भाऊन ते म्हणते यांच्या वार्डातलं घरकुल आहे यांनी डेपुटी एकट्याने नारळ फोडून घेतला. बरोबर सगळ्या घरकुलाची एकटीच नारळ फोडले असते. कोणते सगळ्या काय म्हणजे मी आली माझ्या पदर इथं पाया बांधणारी साधा भाऊ काय बोलत बघू कडे ते जालू भाऊ तुला दमच नाही भाऊ. थांबा आधी हळद हळद कुंकू वाहतो ना हे वा तुम्ही वा हा मग मला वाहावं लागेल बाबा येडीत का काय वा रोपाताई वगैरे असते सगळे असते तर तुम्ही फोडला असता ना. रोपातायचं काय कोणाचे येडीत का काय लावा त्याला. आ. no. हा बरं वा इकडं. हा आता कधी उद्या पाया चालू करणार आहे का. उद्याच चालू करतो घर. बरोबर. जय गणपती राया आमच्या चालू भाऊचं घर सुखी पाती लागू दे चांगलं घर होते घरामध्ये सुख शांती लाभू दे रे राया. हे शिवजे. चांगलं. गणपती बाप्पा मोरया. जरा बरोबर परसाद तुम्हाला- मारा तुम्ही मारा कुदाला दे. नाही नाही तुमच्या हाताने घर वाजल्या. मालकाचं आहे. नाही हो. इथं खाजा पुढे खा इथं असं इथं का हा मारू का मारू का परव पुढं जालू भाऊ पुढं. थांबा जालू भाऊ मारू का इथं, हा. गणपती बाप्पा मोरया. हा, जालू 5 म्या मारल्या तुम्ही मारा 5 हळू हळू इकडं आण. एवढे जोरे नका आणू पाया लगेच खायचं नाही आपल्याला हळू हळू झाला का बस 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 झाला. आता उद्या काय करा उद्या परदेशी पाय हे करून घ्या बरं का. चालते डेपुटी हा. माझं नियोजन बघा इथून हा 30 बाई हम्म. बर का हम्म. 20 30 बाय 20 आहे का. परत 30 आणि परत 20 घरकुलाचे पैसे एवढे येत नाहीत बरं का. आणि- जेवढं बसन तेवढंच बांधा उगा आवड हो करून वर मोकळं ठेवता. अहो, एवढी जागा माही इथं पडली हं. त्या कोपऱ्यात 10 बाय काय करा? 5 बाय 10 संडास बाथरूम करा नियोजन मध्ये पण रोड पासून थोडी जागा अलीकडे ठेवा चालतंय बरं का. ना. विरोधकाला बोलायला वाव ठेवू नका. हे हं? हे जाऊ का दादाचे बोट आता घाशी हा, जाऊ का ते पार्सल बिरसत वाटा हा. चला. चालू पेढे. अरे घर होती लगी पेडे चला ताट घे देतो भाऊ. चल भो अख्ख्या गावाला फारसात वाटितो एकदा म्हणजे सगळे हे होऊन जाईल. शामराव झालं की झाडून काय आहे आधी तर लाव. अरे यार जरा थोडं लाव ना. अरे अरे काय अरे काय आधी गोड तोंड करायचं नंतर विचारायचं काय असं आहे येडाय का काय मसोबाला फोल्ड काय काय मसोबाला तर नारळ फोडीन पण कधी बिल्डिंग 3 मजली झाल्याच्या नंतर धर. Building? हा कोण बांधते 3 मजली बिल्डिंग. कोण म्हणजे जालीन तर 3 मजली बिल्डिंग बांधणार 3 मजली आता उद्घाटन केलंय हसतो काय स्वप्न फोल्ड काय तुला. मला स्वप्न मला स्वप्न पडलं ज्याल्याकडे लय पैसा आहे तुला सांगतो श्यामे माझ्या बायकोनी सासुरवाडीकडे वावर इकले का हा 25 लाख रुपये बँकेत टाकलेले ते आता काढले मी होय असा टोली बाज बांगला बांधतो 3 मजली ते किती 3 वर जर मी फिरलो ना तू झुराळा सारखा असा आता मी डिगेला झुराळा म्हणत होतो आता तुला झुराळा म्हणी तो असा आहे मला खाली मुंगी सारखा दिसला पाहिजे डायरेक्ट एवढी मोठी बिल्डिंग बांध एवढी मोठी 3 मजली भूमिपूजन केलं काय. भूमिपूजन डेपुटीच्या हाताने तुला सांगू तू सोन्यासारखा माणूस बरं का डेपुटी. डेपुटीच्या हाताने केलं ना. हा नाद नाही करायचा मला 400 गोण्या तुझ्या बांगलेला दिल्या दिल्या बांगला ते बांध देत असेल तुला 25 लाखाचा. मग घरकुलाचे पैसे देतो म्हणले काढून हा बरोबर बरोबर. तुला सांगतो 400 गोण्या त्यांच्याकडून परत घरकुला पैसे झाला ना अर्धा बांगला तिथून वर पोट पठ्ठ्या सांभाळणार तर जाऊ का हा रिशीला पेटला चांगला. रेशीला पूजाला नक्की बोलतो तुला. अरे नारळ ते काढून द्यायचं नीट.
बरं झालं तुझ्याकडेच निघालो होतो मी. का बरं? नाही नाही तुझ्या हाताने लाव. नको. नको लाव. लावलं. लावला का नाही? चल कशाचं आहे परसा देतो. कशाचा म्हणजे या जाल्यानी लोक मला नाव ठेवतात नाही का तुमच्यासारखे गावात. ठेचून घराचं बांधकाम चालू केलं. ठेचून ठेचून? ठेचून नाही टिचून टिचून नाकावर बसून टेचून असं म्हणतात ना काहीतरी म्हणतर. खाय खाय जाल्याची बडीशेप हे आपलं खडी साखर खाय. अहो पण कशाच आहे? कशाचं म्हणजे ह्या पाठ्यानी स्वतःच्या जीवावर घर चालू केलंय 25 लाखाचं. नाद करत नाही. 3 मजली घर बांधणार. 3 किती? बापरे. अख्ख्या घरात बांगला नाही ना. अख्ख्या गावात घरात म्हणतो अख्ख्या गावात दारू कमी प्यायची हो मग कळतं तुम्हाला काय बोलायचं. तसा बांगला बांधणार आहे मी. तुला सांगतो मी 3ऱ्या मजल्यावर गेलो ना वर 3ऱ्या मजल्यावर तू वरून अशी मला दिसली पाहिजे खाली दात घासतानी डायरेक्ट. मी तर घरामध्ये दात घासते. माझ्या घरात कसं दात घासताना दिसून अरे फिरताना तरी दिसेल ना मला. वरून मी दात घासीत बसन मग. बरं चांगली गोष्ट आहे. कुत्र्या बित्र्या मारली का? कुद अरे तुला सांगतो आमच्या सोन्यासारख्या माणसाच्या हाताने मी घराचं उद्घाटन करून टाक. कोणत्या माणसाचं? डेपुटी गावचे डेपुटी शान गावातली. नाद नाही करायचा. पण लोकांची नाही इतकी जळण ना आता तुला सांगतो नाद नाही करायचा. माझ्या पारीसाठी ना मी सेपरेट रूम बांधलाय. सेपरेट. सेपरेट? हो पण तुम्ही दोघं नवरा बायको आहे मग सेपरेट रूम का बरं तिला? का बरं म्हणजे भांडणं झाले हो ती त्याच्या रूम मध्ये जाल्याच्या रूम मध्ये. संवाद अजिबात दोघांचा झाला नाही पाहिजे. चांगली गोष्ट आहे. अभिनंदन बरं का तुम्हाला. अभिनंदन आता कुठं देते घर झाल्यावर द्यायचं. एवढा पैसा कुठून आणला? कुठून म्हणजे पाठ्यानी कमीला पाठ्या या स्वतःच्या जीवावर घर बांधू लागलं. लोकांच्या थोडे जीवावर बांधतोय मी. लोक कशाला बांधून देतील तुम्हाला घर? आणि लोकांचं काय पडलंय मला. लोकांचं काय घेणं देणं नाही. जाऊ का मी आणि आता? तुमच्या सारख्या माणसाचं तर अजिबात घेणं नाही. चला जा खा का खडी साखर टाका तोंडात. जा ना काय बघ ती. काय डेपुटी? काय शामराव आले ग्रीस लागलं बघ सगळं. काय म्हणतो? काय नाही आलो तुमच्याकडेच. काय काम काढ? गावात बंगले बांधून द्यायला लागले म्हणते. बंगले? हा कोणला बंगले बांधून दिले? उद्घाटन केलं. हा जाल्याचं होय. मग? जाल्याचं केलं भाऊ उद्घाटन. ऐका ना पेलेलं होतं बाबा माझ्यापाशी आलं. मला म्हणलं मला घर बांधायचंय. घरकुलाचे पैसे मी अजून वेळ आहे घरकुलाचे पैसे यायला. नाही म्हणला घरकुलाचे पैसे कवा येऊ द्या. मला आधी पायाला हे करायचं म्हणून ऐका ना ते म्हणून नारळ पडायला गेलो. म्हणजे एवढं 25 लाखाचं घर बांधणार तुम्ही त्याला? ते तर मला म्हणला 3 मजले बांधायचे वरून खाली दिसशील श्यामे तुम्हाला बारीक एवढूसा. अरे काय घरकुलाला 25-30 लाख आला असते. अख्ख्या लोकांनी घर मोठमोठाले बांगले असते. अच्छा सगळ्या गावात सांगत सोडलं. नाही येडा झाला का काय? एक तर दारू पिऊन पाडाचा पाडा माझ्या दारात. हा. सुगंधाला बडबड केली. मला भानमार केली त्यांनी. हा. विचार म्हणलं बाबा माझ्या दारात नको पडू दारू पिऊन तू. त्याला लय दारावाला झाला काय लय घरावाला झाला काय आत्ताच घर बांधतो. हा. आणि तुमच्याकडे आला काय तुमच्याकडून घेतलं त्यांनी हे करून. अरे मला म्हणला मला आजच उद्घाटन करायचंय. मला तुमच्या हाताने जेव्हा पैसे देईन तेव्हा येशील. माझ्याकडे थोडे पैसे येते 50,000 रुपये 20-25 हजार का काहीतरी ते तेवढ्यात पाया बांधायचा म्हणला. बड्यात अशा मारतो की 3 मजली बिल्डिंग बांधायची म्हणला आता. वर अरे झोपाळा काय काय बांधायचा आहे चालायचं काय ऐकतो. करायचंय. जाण्याचं काय ऐकतो तू? 25 लाख रुपये जर माझ्या गावाला वाटले तर मला काय साधे पैसे आणावं लागते सरकारकडून? बाबा तुम्ही मग सांगायचं काम आहे तुम्हाला अख्ख्या गावात केलंय तीन. काय काय म्हणतोय? डेपुटी बांधून देऊ राहिली. अरे मी कशाला बांधून देऊ? तो काय माझा वय काय का मा कोणी मेवना ठेवू नाही? मला म्हणला 3 मजली बांधायची म्हणला. माड्या म्हणला. गावातून वरून दिसतात सगळे मला खाली जमिनीवर असे सगळे. हा का? हाय जे आले तर लय अवघड आहे. माझे फोटो व्हायरल बिरल केले काय उद्घाटनाचे? आता बघा आता सगळ्या ग्रुपवर आलेत सगळे. हा तुम्ही जाता काय करायचं आता आमच्या सारख्याने तरी काय. लय काय पिढा आहे भाऊ जाल्याने काय डोक्याला टेन्शन दिले भाऊ. झाले नाटक करून गावात? काय नाटक केली? कोण नाटक केली? नाटक केले गावात उद्घाटन केलं माझ्या. तू लोकांना काय सांगू तरी 25 लाख रुपये मी देणार आहे. 400 कोणी देणार आहे तुला? काय जाते लोकांचं? हा? लोकांचं कुठं काय गेलंय? अरे लोकांचं काय नाही पण माझ्या जाते ना इज्जत. का इज्जत काय जाणार? तुम्ही मला देणार आहेत का 25 लाख आणि मी घेईन का? अरे देणार नाही दादा पण कशाला तोंडा जबाब दौडतो? तुला म्हणलं होतं घरकुल झालेलं उद्घाटन करू. साऱ्या गावात पारसाद वाटीत बसला तू. अहो घरकुल जाऊ येईन ना आता दुसरं उद्घाटन. म्हणजे हे उद्घाटन काय केलं मग तो? हे काय केलं म्हणजे लोकांच्या नाकावर टिचून उद्घाटन केलं. लोकांना जाळायसाठी मी उद्घाटन केलं. म्हणजे नाटक केले का? मला तिथं नेलं. मला कामाला जायचं दुसरीकडे ग्रामपंचायतच्या तिथं गडबडीत नेऊन तो माझ्या उठकडं म्हणजे लोकांना चौ घातली का? फोटो कशाला बाहेर टाकले तो? कार टाकले म्हणजे
लोक तशी जळाली नसती त्याच्यामुळे दिले व्हायरल करून. अरे तू काय येडा आहे का काय? लोक जळाले नाही पण फोटो उद्या पडले. उद्या सदा भाऊ विरोधक काय म्हणतील मला की डेप्युटी लय उद्घाटन केलं तिथं अजून काँग्रेसच दिसतंय. हा तू येडा आहे का? तुला म्हणलं होतं घरकुल झालं करू म्हणून. लोकांचे तोंड हाणीन ना मी. अरे पण ते उद्घाटन तो माझ्याच ठेवायचं ना. तू मुकुट आणलं ते. कशाला उघड आणलं म्हणजे लोकांना कसं कळायला असतं मी उद्घाटन केलं डेप्युटीच्या हाताने. अरे माझ्या हाताने केलं. आता बोलतो मी परत की नवीन घरकुल आलं म्हणजे मी दुसऱ्याच्या हाताने उद्घाटन केलं. कोणाच्या हाताने करणार तू? कोणाच्या म्हणजे असे कितकं उद्घाटन करी आणि घरकुला मंजूर झाले का डायरेक्ट आमदार बोली तुमच्या कशाला हाताने उद्घाटन आमची करू? गरज संपली. कशाला तुमची कशाला गरज लागन? आमदार साहेब येते लोकांचा जाळवायसाठी मला वापर केला का तो? मग लोकांना जाण्यासाठीच वापर करावा लागत डेप्युटी. नालायक घ्या तू. आणि तुला आहे ना 25 रुपये सगळं देणार नाही मी. असा नालायकपणा केलो. माझ्या डोक्यात होतं तू घरकुल चालू झालं का तुला आहे ना 100 गोण्या सिमेंट देणार होतो मी. पण आता 1 गोणी सगळं देणार नाही तुला. काय नालायक आहे मी? काय नालायक मग आहे? आज डोके फिरी जाल्या एकदा का डोकं फिरलं जाल्याचं माणसाला गारगार बिंगून आपटीत असतो. पण म्हणलं यावेळेस आपटायचं नाही माणसाला. हे लोकांच्या नाकातले केस जाळायचे कसे तर उद्घाटन करून एखाद्या बार लाख गाव उठन तो दोन्ही पारायला धरेन तुला गारगार नाही भारभार करून आपतील. कसं नालायका. काय संबंध आहे? ते तिथं गुलाला ते नारळ काढून टाकतील ते सगळं उद्घाटन केलेलं. आणि ते फोटो पहिले डिलीट कर. कोणते फोटो? ते ग्रुपवर टाकलेले उद्घाटन. काय संबंध नाही माझ्या नाते नाका लागू डेपुटी नाही तर मी तुम्हाला सुद्धा उचलून आपटायला बसलोय. हा ते म्हणते ना त्याचं करावं बरं तेच घेतात तुका कुदळ पोरं. तू परत माझ्या दारात दिस उद्घाटन फिटकान करायला आणि तू मला फक्त म्हण डेपुटी माझ्या घरकालाचा मुद्दा उचलून धरा. तुला सांगतो मग घरकुल मंजूर उचलून धरा डेपुटी इकडे या. हो इकडे मग पुढे आलो गोटे घालीन बरं का मी. माझ्या घरकुल जर मंजूर नाही झालं मी ग्रामपंचायत पुढे उपोषण करीन. आता करीन. अरे नालायक कोणाचं तू घरकुल मंजूर होईल पण तो घरकुलाच्या उद्घाटनाला मी नाही येणार. तुला कोण आणायच त्या? आता मी मोठा आमदार आणीन ते आमदार साहेब आणीन तुमच्या हाताने उद्घाटन करीत असतोय का मी अशा डेपुटीच्या